2021 साली कोल्हापूर गगनबावडा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला। राष्ट्रीय महामार्ग विभागानं या महामार्गाचं दुपदरीकरण, रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम सुरू केलंय। दुसऱ्या टप्प्यातील कळे आसगाव ते गगनबावडा या 35 किलोमीटर रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर झाली असून रुंदीकरणासाठी सर्वे सुरू झालाय। कोल्हापूर गगनबावडा दरम्यानचा रस्ता 57 किलोमीटरचा आहे। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर कोल्हापूर ते कळे आसगाव दरम्यान 16 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पूर्णत्वाकडे आलंय। तर करूळ घाटातून सांगशीपर्यंतच्या रस्त्याचं दुपदरीकरण झालंय। सध्या कळे आसगाव ते गगनबावडा रेस्ट हाऊस दरम्यानच्या 35 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। यासाठी 450 कोटी रुपयांचा प्रस्ताव आला होता, मात्र 351 कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे। कोल्हापूर ते गगनबावडा मार्ग तळ कोकणात जाण्यासाठी सुरक्षित असला तरी या मार्गावरील नागमोडी वळणं, ठिकठिकाणी अरुंद रस्ता आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहनांसाठी डोकेदुखीचा ठरतोय। म्हणून कोल्हापूर गगनबावडा मार्गाचं रुंदीकरण व्हावं अशी बऱ्याच वर्षांची मागणी होती। सध्या या मार्गाचा सर्वे सुरू असून यात रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचं संपादन, रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे वृक्ष आणि नागमोडी वळणं काढावी लागणार आहेत। कोल्हापूर गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूमी अधिग्रहणाचंही काम सुरू आहे। 20 गावातील 18 हेक्टर जमिनीचं संपादन केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दुतर्फा 100 ते 150 वर्षाचे वृक्ष आहेत, पण रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असणारी झाडं काढावी लागणार आहेत। कळे ते गगनबावडा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दाट वृक्ष संपदा आहे। आता रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या किमान 10,000 वृक्षांवर कुऱ्हाड पडणार आहे।